लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं होतं की बुलियन अल्जेब्रा आपण स्टडी केला होता. ठीक आहे. बुलियन अल्जेब्रा कशासाठी बेसिकली यूज करतो, तर डिजिटल जे सर्किट्स आहेत, जे लॉजिकल इक्वेशन्स आहेत, जे 1 आणि 0च्या फॉर्मॅटमध्ये असतात, ते सॉल्व्ह करण्यासाठी, ते सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण बुलियन लॉज यूज केले आणि त्याच्यामध्ये 7 लॉज आपण स्टडी केले होते. तर आज आपण डी मॉर्गन्स थेरम स्टडी करणार आहोत. बेसिकली डी मॉर्गन हा जो थेरम आहे त्याच्यामध्ये 2 थेरम येतात, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, किंवा फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरम. हा जो लॉ आहे तो नांड आणि नॉर गेटला कशाने रिप्लेस करू शकता किंवा त्याचं इक्विव्हॅलंट आउटपुट काय असेल ते फाइंड आउट करण्यासाठी आपण डी मॉर्गन्स थेरम स्टडी करणार. आणि डी मॉर्गन्स हे एक सायंटिस्ट होते, एक मॅथमॅटिशियन होते, त्यांनी हा लॉ इन्व्हेंट केला होता. जसं बुलियन लॉ हा बुलियन सायंटिस्टने इन्व्हेंट केला होता. ओके, तर डी मॉर्गनचा फर्स्ट लॉ काय आहे आपण, तर डी मॉर्गनचा फर्स्ट लॉ जो आहे this law states that the डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम काय, a dot b whole complement is equal to a complement plus b complement. This law states that the complement of product is equal to addition of the complement. ठीक आहे, हा एक त्याचा स्टेटमेंट आपण घेऊ शकतो. स्टेटमेंट काय सांगितलं, दिस लॉ स्टेट्स दॅट कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू ऍडिशन ऑफ दी कॉम्प्लिमेंट. मगाशी सांगितलं की डी मॉर्गन जो थेरम आहे किंवा लॉ आहे हा कशासाठी यूज करणार आहे, तर नांड आणि नॉर गेटला कुठल्या गेट्सनी आणि कसं रिप्लेस करणार आहे ते ह्या लॉ मध्ये स्टडी करणार आहे. ह्या लॉ मध्ये 2 लॉज येतात, एक पहिला लॉ फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. ठीक आहे. मग आता ए आणि बी हे 2 सिम्बॉल्स आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत. ह्या 2 व्हेरिएबल्स मध्ये कशाचं रिलेशन आहे, तर प्रोडक्टचं रिलेशन आहे. डॉट आपण इथं ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. मग त्याचा मिनिंग काय होतो की ते प्रोडक्ट आहे आणि त्या कंप्लीट प्रोडक्शनला आपण काय दिले, कॉम्प्लिमेंट दिले. म्हणजे हा कुठला गेट होतो, तर हा नॅन्ड गेट होतो. ठीक आहे. तर नॅन्ड गेट असेल जो तुमचा लेफ्ट हँड साइडचा पार्ट येतो आणि राईट हँड साइड पार्ट मध्ये काय येतं, ऍडिशन आहे. ऍडिशन म्हणजे ऑरिंग ऑपरेशन करतो. ठीक आहे. पण ऑरिंग ऑपरेशन कसं आहे, दोन्ही टर्म्सना कॉम्प्लिमेंट दिलेले आहे. ठीक आहे. मग दोन्ही टर्म्सना कॉम्प्लिमेंट दिले म्हणजे ह्याचा मिनिंग काय होतो की हा बबल्ड ऑर. ठीक आहे. म्हणजे काय झाला की नॅन्ड गेटला तुम्ही कुठल्या गेट्सनी आणि कसं त्याला रिप्लेस करता हे डी मॉर्गनच्या फर्स्ट थेरम मध्ये एक्सप्लेन केले. सो दिस थेरम स्टेट्स दॅट दी कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू ऍडिशन ऑफ दी कॉम्प्लिमेंट. हा एक त्याचा स्टेटमेंट आहे. आता स्टेटमेंट तेच आपण लिहिलेलं आहे. कसं लिहिलं, ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. ह्याच्या दोन्हीच्या मध्ये पहिल्या लॉ मध्ये ह्या टर्म मध्ये काय डॉट सिम्बॉल आहे. ठीक आहे. डॉटचा मिनिंग काय होतो की अँड गेट, पण त्याला कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे तो कुठला गेट झाला, तर तो नॅन्ड गेट झाला. ठीक आहे. म्हणून आपण इथे नॅन्ड गेट लिहिलं इज इक्वल टू ऍज इट इज साइन येणार आणि ह्या दोन्ही टर्मच्या मध्ये ऍडिशनचा रिलेशन. ठीक आहे. म्हणजेच आपण त्याला ऑरिंग म्हणतो, म्हणून आपण इथं ऑर लिहितो. पण हे जे ऑरिंग आहे ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये, तर दोन्ही टर्म्सना कॉम्प्लिमेंट दिलं म्हणून ते काय झाले, तर बबल्ड ऑर झाले. ठीक आहे. म्हणजेच काय करतो आपण, नॅन्ड गेटला कुठल्या दुसऱ्या गेटने रिप्लेस करायचं ते बघतो. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी आपण गेट ड्रॉ करूया किंवा ह्याचे लॉजिक डायग्राम ड्रॉ करूया. तर लॉजिक डायग्राम ड्रॉ करायचं असेल तर डायरेक्टली इथं नॅन्ड गेट म्हणजे इथं तुम्ही डायरेक्टली काय ड्रॉ करू शकता, नॅन्ड गेट डायरेक्टली ड्रॉ करू शकता. ठीक आहे. आधी इथं नॅन्ड गेट ड्रॉ करूया. ठीक आहे. हा झाला नॅन्ड गेट. त्याला किती इनपुट दिलेले आपण, ए आणि बी, म्हणजे 2 इनपुट्स आपण त्याला प्रोव्हाइड केलेले ए आणि बी. ठीक आहे. मग ह्याचा आउटपुट काय येणार, y इज इक्वल टू ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. ऍज इट इज इथे कसं आहे तसंच
म्हणजे इथं जे एक्सप्रेशन मिळाले त्या एक्सप्रेशन प्रमाणे आपण त्याचा एक लॉजिक डायग्राम ड्रॉ केला आणि हा लॉजिक डायग्रामला आपण इनपुट्स प्रोव्हाइड केले ए आणि बी. इनपुट्स प्रोव्हाइड केल्यानंतर त्याचा आउटपुट काय मिळालं आपल्याला y इज इक्वल टू a डॉट b होल कॉम्प्लिमेंट असं आपल्याला आउटपुट मिळालं. ठीक आहे. मग आता आपण इज इक्वल टू साइन लिहिलं आणि इज इक्वल टू साइनच्या राईट हँड साइडला ठीक आहे काय दिले बबल्ड ऑर ड्रॉ केलं. ठीक आहे. आता बबल्ड ऑरचा मीनिंग काय होतो तर a कॉम्प्लिमेंट प्लस b कॉम्प्लिमेंट. आता a कॉम्प्लिमेंट प्लस b कॉम्प्लिमेंट साठी आपल्याला एक लॉजिक डायग्राम ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय दोन्ही टर्मच्या मध्ये किंवा दोन्ही सिम्बॉल्सच्या मध्ये ऍडिशनचं साइन आहे म्हणजे आपण ऑरिंग करणार. म्हणजे आपल्याला कुठला गेट लागेल तर ऑर गेट लागेल. ठीक आहे. पण तो ऑर गेट आधी लावायचा की तो ऑर गेट नंतर लावायचा ते कशावर डिसाइड होईल तर ए ला कॉम्प्लिमेंट आहे आणि बी ला पण कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे आधी तुम्हाला ए इनपुट द्यावा लागेल त्या ए चा कॉम्प्लिमेंट आधी घ्यावा लागेल बी इनपुट प्रोव्हाइड करावं लागेल आणि त्या बी चा कॉम्प्लिमेंट घ्यावं लागेल. मग असा कुठला गेट आहे ज्या गेटनी इनपुट जे देतो आपण त्या इनपुटला कॉम्प्लिमेंट होऊन आपल्याला आउटपुट लागेल. तर इन्व्हर्टर किंवा नॉट गेट आपण म्हणू शकतो किंवा नॉट गेट आपण यूज करू शकतो. मग आधी तुम्हाला काय ड्रॉ करावं लागेल एक नॉट गेट यूज करावा लागेल. त्या नॉट गेटला सॉरी दोन नॉट गेट्स यूज करावे लागतील तुम्हाला. त्या दोन्ही नॉट गेट्सना ए आणि बी इनपुट प्रोव्हाइड करावं लागेल आणि मग त्याचं कॉम्प्लिमेंट आपल्याला. ठीक आहे. मग बबल्ड ऑर जे आहे त्या बबल्ड ऑर साठी जे लॉजिक डायग्राम आपण ड्रॉ करणार आहे ते कसं ड्रॉ करावं लागेल तर एक नॉट गेट यूज केला आपण. एका नॉट गेटला काय दिलं इथं ए. ठीक आहे. आणि त्याला आउटपुटला काय दिलं आपण नॉट गेट असल्यामुळे इथे इनपुटला ए देतोय आपण. ठीक आहे. आणि नॉट गेटला एकच इनपुट असतो कंसिस्ट ऑफ ओनली वन इनपुट आहे वन आउटपुट. ठीक आहे. मग ए इनपुट दिला आपण. ठीक आहे. कुठं दिला आपण नॉट गेटला दिला. मग ए दिला त्याच्या आउटपुटला काय मिळालं आपल्याला ए कॉम्प्लिमेंट किंवा ए बार. ठीक आहे. ए बार आपल्याला मिळाला. आता सेम बी साठी पण करावं लागेल बी बार किंवा बी कॉम्प्लिमेंट मिळवण्यासाठी मग अजून एक नॉट गेट ड्रॉ करावा लागेल आपल्याला इथे आणि त्याला आपल्याला इनपुट काय प्रोव्हाइड करायचं आता बी. ठीक आहे. बी इनपुट आपण दिले. ठीक आहे. तर बी इनपुट दिल्यानंतर आउटपुटला काय मिळणार आहे आपल्याला बी कॉम्प्लिमेंट किंवा बी बार मिळणार. ठीक आहे. आउटपुटला इथं बी बार. ठीक आहे. आता बबल्ड ऑर मध्ये आपल्याला ए बार पण मिळाला आणि बी बार पण मिळाला दोन्ही पण मिळाले. पण ह्या दोन्ही मध्ये परत कशाचं रिलेशन आहे तर ऍडिशनचं रिलेशन किंवा ऑरिंगचं रिलेशन. मग आता असं कुठला गेट आपल्याला यूज करावा लागेल जो गेट आपण यूज केल्यानंतर ह्या दोन्ही ए बार आणि बी बार मध्ये आपल्याला ऍडिशन करायचं. ठीक आहे. मग असा ऑर गेट आहे म्हणजे ज्याचा आउटपुट आपल्याला ऑरिंगच्या फॉर्मॅटमध्ये मिळतं ऑर ऍडिशन मिळतं. ठीक आहे. मग काय करावं लागेल हे ए बार आणि बी बारचे आउटपुट आपल्याला मिळालं ते आपल्याला ऑर गेटला लागेल. ठीक आहे. आपल्याला इथे परत अजून एक गेट यूज करावा लागेल दुसरा गेट. इथे पहिला गेट आपण नॉट गेट यूज केला आणि ते पण दोन यूज केले तर त्यांनी ए ला सेपरेट कॉम्प्लिमेंट आणि बी ला सेपरेट कॉम्प्लिमेंट कंबाईन असलं असतं तर आपण नंतर नॉट गेट यूज केला असतं. ठीक आहे. त्यामुळे इथे ए बार आणि बी बार मिळालं आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय ड्रॉ करायचंय एक ऑर गेट ड्रॉ. इथे ऑर गेट ड्रॉ केलं आणि आता ऑर गेटच्या आउटपुटला y कन्सिडर. ओके. सो व्हॉट इज y? y इज इक्वल टू a बार प्लस b बार. ठीक आहे. म्हणजे जे आपण डी मॉर्गनचा फर्स्ट लॉ म्हणतोय कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू ऍडिशन ऑफ दी कॉम्प्लिमेंट्स. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण एक लॉजिक डायग्राम ड्रॉ केला म्हणून इथं ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंटला नॅन्ड गेट ड्रॉ केला आणि ए बार प्लस बी बारला आपण बबल्ड ऑर गेट ड्रॉ केला. काय ड्रॉ केलं बबल्ड ऑर गेट ड्रॉ केला. बबल्ड ऑर गेट मध्ये ए इनपुट एका नॉट गेटला दिलं बी इनपुट दुसऱ्या नॉट गेटला दिलं. त्याच्या आउटपुटला काय मिळणार आपल्याला इनपुटला जर आपण ए देत असेल तर आउटपुटला ए बार मिळेल आणि इथे इनपुटला आपण जर बी प्रोव्हाइड करत असेल तर त्याच्या आउटपुटला बी बार मिळेल. ठीक आहे. हे ए बार आणि बी बार आता कशाचे इनपुट झाले तर ऑर गेटचे इनपुट होतात. ठीक आहे. मग ऑर गेटला एका इनपुटला ए बार येते आणि दुसऱ्याला बी बार येते. मग ए बार आणि बी बार काय होणार इथे ऍडिशन. मग म्हणून इथे काय लिहिलं आपण y इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ठीक आहे. आता एवढं लिहिलं आपण ह्याच्यावरून पण हे नाही प्रूफ होत की LHS इज इक्वल टू RHS.
किंवा सिलेबस मध्ये डी मॉर्गन्स थेरम आहे आणि तो त्याचं स्टेटमेंट आहे, त्याच्या स्टेटमेंट नंतर आपण स्टेप बाय स्टेप काहीतरी प्रोसिजर फॉलो करतो, म्हणजे त्याच्यावरून ह्या स्टेटमेंट वरून आपण त्याचा आधी लॉजिक डायग्राम ड्रॉ करतो. पण जोपर्यंत त्याचा ट्रुथ टेबल सेम येत नाही तोपर्यंत आपण हे नाही सांगू शकत की LHS इज इक्वल टू RHS. आता आपण ह्या सेम लॉजिक डायग्राम वरून आणि ह्या लॉजिकल एक्सप्रेशन्स वरून आपण त्याचा ट्रुथ टेबल फाइंड आउट करतो. ठीक आहे, आता ट्रुथ टेबल फाइंड आउट करायला NAND गेटचं ट्रुथ टेबल ॲज इट इज माहिती आहे तुम्हाला काय येतो ते. ठीक आहे, आपण तो ड्रॉ करूया. आधी दोन इनपुट आपण ड्रॉ केले A आणि B आणि आउटपुटला आपण कन्सिडर करतोय y इज इक्वल टू काय A डॉट B होल कॉम्प्लिमेंट. सो आता दोन इनपुट्स आहेत म्हणजे दोन इनपुट साठीचे 4 कॉम्बिनेशन्स मिळतील आपल्याला. A आणि B फर्स्ट इज 0 0 देन 0 1 1 0 आणि 1 1 असे 4 कॉम्बिनेशन्स मिळतात. ठीक आहे, मग 4 कॉम्बिनेशन साठी काय करणार आहे आपण, जेव्हा 0 आणि 0 असतो A आणि B दोन्ही पण, तेव्हा y इज इक्वल टू काय मिळणार, ॲज इट इज हे दोन्ही जे व्हॅल्यूज आहेत ह्या लॉजिकल एक्सप्रेशन मध्ये पुट करायचे आपल्याला. ठीक आहे, आपण एक सॉल्व्ह करून घेऊ. y इज इक्वल टू A डॉट B होल कॉम्प्लिमेंट. तर A ची व्हॅल्यू काय आहे 0 आहे 0, B ची व्हॅल्यू किती आहे, B ची व्हॅल्यू पण 0 आहे आणि होल कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, आता हा सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करायचं इक्वेशन, डायरेक्टली आधी 0चं कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करणार का, नाही, आणि हा दुसऱ्या 0चं कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करणार का आपण, नाही. तर आधी काय करावं लागेल, ह्या दोन्ही इक्वेशनच्या मध्ये कशाचं रिलेशन आहे तर प्रोडक्टचं रिलेशन आहे. म्हणून आधी काय करावं लागेल, त्याचं प्रोडक्ट फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, प्रोडक्ट किंवा अँडिंग ऑपरेशन किंवा त्यालाच आपण असं काय म्हणू शकतो की मल्टिप्लिकेशन, म्हणजे आधी तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन करून द्यावं लागेल. ठीक आहे, मग 0 मल्टिप्लाइड बाय 0, 0 ला 0 नीच मल्टिप्लाय करतोय म्हणजे त्याचा आन्सर काय येईल 0. ठीक आहे, 0 डॉट 0 म्हणजे काय असतो 0. आणि मग त्याचं काय फाइंड आउट करायचं आपल्याला, कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं. मग 0चं कॉम्प्लिमेंट काय असतो 1. ओके, सो इथे काय मिळालं आपल्याला, फायनली 1 मिळालं. म्हणजे when A and B both are 0 at that time y is equal to 1. ठीक आहे, y काय मिळालं आपल्याला 1 मिळालं. ठीक आहे, आता सेम 0 आणि 1, 0 आणि इथे काय पुट करणार आपण 1, 0 into 1 0 मिळाला आणि 0चं कॉम्प्लिमेंट परत काय मिळालं आपल्याला 1 मिळालं. इथे परत काय आलं 1. सेम ह्याच्यासाठी पण सेम 1 0च्या इनपुट साठी पण आउटपुट किती मिळणार आपल्याला 1 मिळेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फायनल A आणि B किती आहे तुमचं 1 1. ठीक आहे, मग आता A ची व्हॅल्यू पण किती झाली तुमची इथे 1 झाली, B ची व्हॅल्यू पण किती झाली आता 1 झाली. आता 1 डॉट 1 किती असतो 1, म्हणजे 1 ला 1 सोबत जर जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता तेव्हा ऑब्विसली काय येतं आन्सर 1 येतं. आता 1चं कॉम्प्लिमेंट किती मिळणार, तर आता 1चं कॉम्प्लिमेंट तर टोटली त्याच्या अपोजिट म्हणजे 0 मिळतो, म्हणजे इथे आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं 0. तर इथे आपण काय लिहू शकतो 0. ठीक आहे, आता आपण काय केलं, एक पार्ट सॉल्व्ह केला आपण, बरोबर आहे. डी मॉर्गन्सचा फर्स्ट लॉ जो आहे किंवा जो फर्स्ट थेरम आहे त्या फर्स्ट थेरमचा आपण हाफ पार्ट सॉल्व्ह केला. हाफ पार्ट मध्ये त्याचा डायग्राम पण ड्रॉ केला आपण, लॉजिकल डायग्राम ड्रॉ केला. लॉजिकल डायग्राम ट्रुथ टेबल ड्रॉ केला. तर ट्रुथ टेबल मध्ये हाफ पार्ट आपण ड्रॉ केला फक्त. आता इकडच्या साईडचं पण आपल्याला ट्रुथ टेबल फाइंड आउट करावं लागेल. जेव्हा दोन्ही साईडचं ही जी y फायनल आउटपुट आहे ते जेव्हा सेम येईल तेव्हा आपण म्हणू शकतो की LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह झाला. म्हणजेच तुम्ही A डॉट B होल कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी A कॉम्प्लिमेंट प्लस B कॉम्प्लिमेंट तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, मग आता काय करावं लागेल आपल्याला, जो आपला RHS चा पार्ट आहे तो पण आपल्याला आता सॉल्व्ह करावा लागेल. RHS मध्ये काय येतं, आता ऑलरेडी RHS चा आपण लॉजिक डायग्राम ड्रॉ करून ठेवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती गेट्स आलेले 3 गेट आले, नॉट गेटचे 2 गेट आहेत आणि ऑर गेटचा 1 गेट. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी आपण एक ट्रुथ टेबल ड्रॉ करूया. त्याच्यासाठीचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू a बार प्लस b बार. ठीक आहे, y इज इक्वल टू a बार प्लस b बार. ठीक आहे, सेम ॲज इट इज ह्याच्यासाठी परत ट्रुथ टेबल ड्रॉ घेऊयात आपण. 2 इनपुट आहेत म्हणजे 4 कॉम्बिनेशन्स मिळतील आपल्याला. ठीक आहे,
एक 0 0 0 1 1 0 आणि 1 असे 4 कॉम्बिनेशन्स मिळाले किंवा 4 पॉसिबिलिटीज भेटल्या. ठीक आहे. मग y इज इक्वल टू काय तुमचा a बार प्लस b बार. इथं साईडला आपण सॉल्व पण करूया. y इज इक्वल टू a बार प्लस b बार. ओके. आता a ची व्हॅल्यू किती आहे 0, b ची व्हॅल्यू किती आहे 0. हे दोन्ही पण व्हॅल्यूज आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया. ठीक आहे. a कॉम्प्लिमेंट प्लस b कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी a ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि b ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे 0 कॉम्प्लिमेंट प्लस 0 कॉम्प्लिमेंट. आधी ह्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटचं पण ऑपरेशन आहे आणि ऑरिंगचं पण ऑपरेशन. मग कॉम्प्लिमेंटच्या ऑपरेशन आणि ऑरिंगच्या ऑपरेशन मध्ये आधी कशाचं ऑपरेशन करावं लागेल, आधी कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करून घ्यावं लागेल आणि मग त्याचं ऑरिंग ऑपरेशन करावं. ठीक आहे. पण इथं कसं होतं होल कॉम्प्लिमेंट होता म्हणून आधी आपण प्रोडक्ट फाइंड आउट केला आणि प्रोडक्ट फाइंड आउट केल्यानंतर म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मग त्याचं कॉम्प्लिमेंट आपण फाइंड आउट केलं. पण इकडच्या इक्वेशन मध्ये काय आहे आधी सेपरेट कॉम्प्लिमेंट्स. सेपरेट कॉम्प्लिमेंट्स असल्यामुळे काय करणार आहेत आपण आधी a चा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करून घ्यायचा, मग b चा कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करून घ्यायचा आणि मग दोन्हीचे कॉम्प्लिमेंटचे जे आन्सर्स येतील आणि मग ते ऍड करायचे. ओके. सो इथे काय आहे ना 0 चा कॉम्प्लिमेंट 1 प्लस ह्या 0 चा कॉम्प्लिमेंट हा 1 आणि 1 प्लस 1 हा काय असतो 1 म्हणजे ऍक्च्युअली आन्सर 0 आणि कॅरी 1 सेट होत असतो. बरोबर. तो कॅरी आपण ऍज इट इज घेऊन म्हणतो काय आला 1. ठीक आहे. सो इथे 0 0 च्या पॉसिबिलिटी साठी किंवा कॉम्बिनेशन साठी आउटपुट किती लिहू शकतो आपण इथे 1. ठीक आहे. आता हे एक पॉसिबिलिटी आपण सॉल्व्ह केली. आता सेकंड पॉसिबिलिटी काय 0 आणि 1 हे नेक्स्ट कॉम्बिनेशन आहे किंवा नेक्स्ट पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. आणि 0 आणि 1 च्या कॉम्बिनेशन साठी आपण परत इथे व्हॅल्यूज पुट करूया. a किती आहे 0 म्हणजे 0 चा कॉम्प्लिमेंट. आता b किती आहे b ची व्हॅल्यू तुमची इथे 1 झाली तर ही b ची व्हॅल्यू इथे आपण पुट करणार मग 1 चा कॉम्प्लिमेंट. आता इथे 0 चा कॉम्प्लिमेंट किती आहे ऑब्वियसली त्याच्या अपोजिट म्हणजे 1 and what is the complement of 1 it's 0. ओके. सो जेव्हा आपण 1 सोबत 0 ऍड करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं 1 असतं. ठीक आहे. इथं काय मिळालं आपल्याला 1. जेव्हा दोन्ही इनपुट पैकी जर एखादा इनपुट जर हा हाय असेल आणि जेव्हा तुम्ही त्याचं ऍडिशन करत असाल तेव्हा आउटपुट किती मिळतं आपल्याला 1. ओके. मग इथं 1 प्लस 0 किती मिळालं आपल्याला 1. ठीक आहे. म्हणजे 0 आणि 1 च्या पॉसिबिलिटीसाठी आन्सर आपल्याला 1. आता नेक्स्ट कॉम्बिनेशन काय 1 आणि 0 म्हणजे आता a ला 1 आणि b ला किती आहे 0 बाजू म्हणजे इथं a ला 1 आणि b ला 0 पुट करावं लागेल. 1 चा कॉम्प्लिमेंट किती असेल 0 आणि 0 चा कॉम्प्लिमेंट किती मिळणार आहे आपल्याला 1. जेव्हा आपण 0 हा 1 सोबत ऍड करणार फायनल आन्सर आपल्याला किती येईल 1. ठीक आहे. म्हणजे 0 आणि 1 च्या पॉसिबिलिटीसाठी सॉरी 1 आणि 0 च्या पॉसिबिलिटीसाठी आपल्याला आन्सर किती मिळालं 1. ठीक आहे. तो पण आपण इथे ट्रुथ टेबल मध्ये लिहितो. तर लास्ट पॉसिबिलिटी काय आहे तुमची when both inputs are high at the time a bar is 1 bar plus b bar is 1 bar. What is the complement of a bar is 0 and what is the complement of a bar is 3 bars 0 and 0 plus 0 is 0. So for 1 and 1 combination y is 0. Okay. So आता काय केलं आपण पहिला लॉ काय होता तो आपण लिहून काढला. काय होता फर्स्ट लॉ a dot b whole bar is equal to a bar plus b bar हा फर्स्ट लॉ आपला. ठीक आहे. आणि त्याचं स्टेटमेंट काय स्टेटमेंट मध्ये काय लिहिणार आहे आपण तर जे बोथ इनपुटचा काही पण कन्सिडर करू शकतो आपण त्याच्या पॉसिबिलिटीज 4 आहेत. when product of complement of product is equal to addition of the complement हे त्याचं स्टेटमेंट असतं. त्या स्टेटमेंटवर काय ड्रॉ केला लॉजिक डायग्राम ड्रॉ केला आणि ह्या लॉजिक डायग्राम मध्ये आपण काय ड्रॉ केलं त्याचं ट्रुथ टेबल फाइंड आउट. ओके. त्या ट्रुथ टेबल जे फाइंड आउट केलं फायनल इक्वेशन बघा म्हणजे y इकडचा y आणि इकडचा y. आता इकडच्या y ला 0 0 ला आउटपुट किती मिळतं आपल्याला 1 मिळालं आणि इकडच्या y ला 0 0 ला आउटपुट पण काय मिळालं आपल्याला 1 मिळालं सेम मिळालं. म्हणजे LHS is equal to RHS
फॉर 0 0 साठी सेम आला. ओके, म्हणजे 0 0 साठी दोन्ही पण काय आलं 1 1. आता नेक्स्ट कॉम्बिनेशन काय, 0 आणि 1 चं कॉम्बिनेशन. 0 आणि 1 च्या कॉम्बिनेशन साठी LHS ला आपल्याला आउटपुट काय मिळतं 1 मिळतं आणि आपल्याला RHS ला पण आउटपुट किती मिळते 1 मिळतं. म्हणजे दोन्ही साइड कसे आले 0. ओके, नेक्स्ट काय 1 0 चं कॉम्बिनेशन. 1 0 च्या कॉम्बिनेशन साठी आपल्याला आउटपुट किती मिळालं 1 मिळते आणि इकडे आउटपुट किती मिळतं आपल्याला 1. म्हणजे सेम 0 0 साठी इथे 1 मिळाला, इथे पण 1 मिळाला आपल्याला. 0 1 साठी इथे पण मिळतोय, इकडे पण 1 मिळतोय. 1 0 साठी इथे पण 1 मिळाला, इकडे पण 1 मिळाला. आणि लास्ट कॉम्बिनेशन काय 1 1 साठी इकडे 0 मिळाला आपल्याला आणि इकडे पण काय मिळाला 0. म्हणजे काय झालं, इक्वेशन दोन्हीचे वेगळे. y is equal to a dot b whole bar आणि इकडे काय इक्वेशन y is equal to a bar plus b bar हे इक्वेशन. दोन्हीच्या इक्वेशन साठी टेबल हा सेम मिळाला आणि दोन्हीच्या इक्वेशन साठी लॉजिक लागला हा टोटली वेगळा. म्हणून आपण असं म्हणू शकतो की डी मॉर्गनचा जो फर्स्ट लॉ आहे, जो फर्स्ट थेरम आहे, हा थेरम म्हणजे आपण त्याच्यात एक्झॅक्टली काय फाइंड आउट करतोय की नॅन्ड गेटला कुठल्या गेटने आपण रिप्लेस करू शकतो किंवा नॅन्ड गेटचा इक्विव्हॅलेंट गेट होतो. तर नॅन्ड गेटचा इक्विव्हॅलेंट कुठला गेट, बबल्ड ऑर गेट. कुठला गेट झाला तो बबल्ड ऑर. So this is your De Morgan's first theorem.